जय महाराष्ट्र पब्लिक। तर आताच आपले काल पेपर संपलेले आहेत आणि आपण आजच ट्रिपचं प्लॅन केलेला आहे मित्रांनो आणि रात्रीचे वाजलेले आहेत आता 3 मित्रांनो बघू शकता सर्व टीम आपल्या सोबत आहे आणि आता आपण गाडीचं पूजन करत आहोत। तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्यातलं एक जण सुद्धा झोपलेलं नव्हतं रात्री का तर ट्रिपला जायचंय। आता आपण ट्रिपला जाणार आहोत पण कुठं जाणार आहोत हे आपलं आता आपण ह्याच्यामध्ये डिस्प्ले करणार आहोत। चला तर मग पुढे पाहूया। आत्ता वाजलेले आहेत 4:45 आणि आपल्याला ड्रायव्हर साहेबांनी अवघ्या पाऊण तासामध्ये कोल्हापूरला पोहोचवलेलं आहे आणि आपण आता आई अंबाबाईचं दर्शन घेऊन पुढील आपल्या ट्रिपसाठी रवाना होणार आहोत। तर मित्रांनो आपल्याला श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचं खूप छान सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आपण इथं महाप्रसादाचा लाभ घेऊन आता आपण गगनबावड्याकडेच आणि नंतर मित्रांनो कुडाळ आणि मालवणकडे आपण रवाना होणार आहोत। तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत तो म्हणजे अमात्य बावडेकरवाडा। हा पछाडलेला पिक्चर या ठिकाणी शूट झालेला आहे पण आपल्याला शूटिंगला परवानगी नसल्यामुळे आपण आपलं शूट घेत नाहोत पण आपल्याला बाहेरच हा वाडा तुम्हाला मी दाखवत आहे। जय महाराष्ट्र पब्लिक। आपण आज सकाळी ट्रिपला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहे मालवणमध्ये आणि विश्वजीची झोप झालेली आहे ठिकाणी पेंगून झोप झालेला आहे त्याचा पण व्हिडिओ आपण पुढच्या व्लॉगमध्ये टाकूयात कसं झोपतोय तो। आणि आपण आता आलेलो आहेत देवबागमध्ये आणि आपल्यासोबत पायलट ड्रायव्हर आहेत बघू शकता। निलेश त्याची जुळणी लावत आहे रात्रीची रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना। त्याच्यासोबत विश्वजित आहे आणि आज हर्षदला बिचारायला मागं टाकलेला आहे वरदने आणि निलेशने गेम करून। वरद हळूच इकडून गेम करायचा काहीतरी प्रयत्न करतोय बघा मित्रांनो काय होते कसं होते। सगळ्यांनी फुल एन्जॉय केलेला आहे पण विश्वजितनं मनासारखं एन्जॉय केलेलं नाही भावानं। निलेशनं हर्षद सगळ्यात मनापासून एन्जॉय केला वरद तर कडकडून वाड्यावाड्यानंच पळत होता। वरदचा काय विषय काय कळणं गेलाय भावांना रे। आणि आता मित्रांनो चाललोय आम्ही चिवला बीचला। ड्रायव्हर साहेब तर बाहेर बसल्यात काय येणच गेले तिकडे काय बघूया आता। नट्टीचा फोन आला ड्रायव्हर साहेबाला अभी मजा आएगा ना भिडो। त्यामुळे भावांनो खूप खूप एन्जॉय केलेला आहे पण अशा तऱ्हेने एन्जॉय झालेला आजचा। आणि फर्स्ट डेचा सनसेट पॉइंट पण बघू शकता जरासं आबाळ आलंय व नित्यानं नाबाळे पल्याला इकडं आलंय व नित्यानं नाबाळे पल्याला इकडं आलंय धरा चाललाय वर धरा चाललाय अशा तऱ्हेने सनसेट पॉइंट पण या बीचला म्हणलं जातं। चला मित्रांनो पुढच्या बीचचा ब्लॉग बघूया चला। तर मित्रांनो या बीचवरचा एन्जॉय झालेला आहे ड्रायव्हर साहेबाचा व्हिडिओ कॉल झालेला आहे त्यामुळे आता आपण सगळे ट्रान्सफर होणार आहे पुढच्या बीचला ते म्हणजे चिवला बीचला आपण तिकडे स्टे करणार आहोत। तर या ठिकाणी सगळे आपले 5 पांडव आणि पायलट ड्रायव्हर या ठिकाणी आहेत। चला मित्रांनो पुढच्या बीचकडे वळूया चला। बघतोय की कधी बीचवर येतोय आणि मी मातीमध्ये कधी लोळतोय अंग खूप माझं हे झालेलं आहे बघूया काय करतोय मळ्याला आहे। निलेशनं बीचवर आंघोळ करायची म्हणून 3 दिवस झाला आंघोळच केलेलं नाही। कौन है ये लोग कहां से आते हैं धबधब्यात जाऊन धन्य घेऊन पडलाय। निलेश आपटलेला आहे या ठिकाणी सुंदर आपटलेला आहे आणि चुकून स्वास्थाकडनं त्यांचं फुटेज घ्यायचं राहिलं पण स्वतः इथून पुढे असं चूक करतील असं मला वाटत नाही। स्वतःने चुकून ते फुटेज ठेवलेलं आहे असतील तर ते देतीलच आपल्याला। निलेश आपटलेला कसा आपटला होता ते आणि खूप सुंदर असं निलेश आपटला होता आणि त्या पॉइंटचं नाव होतं रामलिंग मंदिर शिवमय रहस्य गुफा असं त्याचं होतं। आणि निलेशला सर्वजण सांगत होते की निलेश तू जाऊ नकोस निलेश तू जाऊ नकोस आणि निलेशने काय ऐकलेलं नाही आणि निलेश की डायरेक्ट खाली वाता वाचला। शेवटी त्याला पण कोणीतरी मागितलंय त्याला आयुष्यात त्याच्या म्हणून तर निलेश वाचलेला आहे आज। आणि ही सगळी जुळणी लावायची पद्धतशीर कार्यक्रम करायचं काम वरद पळ करत आहे व्यवस्थित। आणि हर्षद म्हणतोय तुमचं पुढे चाललंय चालू द्या माझं मागे चॅटिंग चाललंय चालू द्या पण मला काय डिस्टर्ब करू नका एवढं।
फक्त माझा विषय तेवढा तुम्ही करून द्या, बस मला काही नकोय. आज त्यांनी बाळू आम्हाला सगळं घातलेलं आहे तसं, असं मला वाटतंय. आणि विश्वजित तर सकाळपासून जिथे जिथे मंदिराला जातोय तर डायरेक्ट नतमस्तकच होतोय. त्या पहिला डाव जरी फेल गेला असता तरी दुसरा डाव तरी चांगला जातो. दुसरा डाव तरी यशस्वी होऊ दे, यशस्वी दे असं चाललेलं आहे. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे बीचला, तारकल्ली बीचला. आणि हा वरदचा आनंद गगनात मावना. वरद बघा जल्लोष वरदचा. आणि हर्षद खूपच ट्रेनिंग करते, मला वाटतं हातनूरचा वाघ ढगात लाइटिंग करतोय काय नाही लाटत. आपण जस्टच आता बीचवर पोहोचलेलो आहेत आणि आपले गाईड म्हणजे गाईड पायलट ड्रायव्हर सुहास आपल्याला माहिती देत आहेत. आणि त्या माहितीचा सगळा पुरेपूर उपयोग आणि माहिती घेण्याचा हे करायचा प्रयत्न वरद करतोय. आणि निलेशला आताच सांगितलेलं की तू काय खाली जाऊ नकोस आणि गेला तर आपटणारच आहेस. पण वरद म्हणतोय चल मी आहे, काका सोबत असताना काय गरज आहे पटण्याला. A few moments later. खूपच सुंदर असं नयनरम्य दृश्याच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तासगाववरनं थेट मालवणला भेट आज झालेली आहे. आणि लाटेच्या टायमिंगमध्ये आपण आलेलो. जर असं टायमिंग चुकला असू द्या, काय अडचण नाही. अजून 2 दिवस आपल्याकडे आहेत, आपण त्याचा पुरेपूर वापर करणार आहोत. आपले 5 पांडव या ठिकाणी थांबलेले आहेत. लाट माझ्या जवळून गेली पण तिला पण माहिती आहे मी उभारलो, त्याच्यामुळे ती काही इकडे आलेली नाहीये. यही नहीं, अभी और सुनिए. वरद खूप डेअरिंग करण्याचा प्रयत्न करतोय. पण मी थांबल्यामुळे ती काही पुढे येत नाही, असं तिचा विषय आहे. मी थांबल्यामुळे लाट पुढे येत नाही. आणि आपण समुद्र किनाऱ्याच्या कडेकडून फिरत आहोत आणि आपल्याला फिरवत आहेत सुहास दादा फिरवत आहेत. दादा जिथं येतील तिथं आपण जायचं आणि थांबायचं आहे. सगळी जुळणी आजची दादा करणार आहेत आपली, त्यात काही विषयच नाही. आणि विश्वजितची खास जुळणी करायची आहे. तर मित्रांनो आता आपण फायनली मालवणमध्ये स्टे केलेला आहे आणि सर्वांचं जेवण होऊन सगळी आपली गँग आता बीचकडं रवाना होते. त्यातल्या त्यात वरद तर डायरेक्ट आता नवीनच वरदनं शोध लावलेला आहे आणि वरद आता असं लाजून पळत आहे. वरद असं लाजू नकोस. आणि सर्व गँग आपली या ठिकाणी थांबलेली असून आपण बघत आहोत मित्रांनो चिवला बीचचा व्ह्यू. खाली जाऊन आपण बघूयात. चला आता आपण बीचकडे जाऊया, बघूयात काय आणि काय नाही. आणि माझ्या भावानं वरद लपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो पण मी वरदला लपवून देणार नाही. हाच तो बस तेवढ्याचा वरद. तर मित्रांनो आपण आता संध्याकाळचे 10 वाजून गेलेले कारण आपण आलोय समुद्राचा व्ह्यू पाहण्यासाठी. तर त्याचाच हाच तोच वरद. खूपच खवळलेला समुद्रात. समुद्राकडनं एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे माणसानं कधी शांत स्वरूपात राहायला पाहिजे, पण कोणी खवळलं तर सुनामी सारखं होता आलं पाहिजे. अच्छा हमको सिखा दिया. असं मित्रांनो समुद्राकडनं शिकण्यासारखं आहे, भरपूर शिकण्यासारखं आहे. आपण बघूयात. असंच आमचं हे रिसॉर्ट आहे. आम्ही ह्या रिसॉर्टला आहे स्टे करायला आणि त्याच्या समोरच आमचा हा बीच आहे. मित्रांनो फायनली आता आपलं झोपेचं टायमिंग झालेलं आहे आणि निलेश बघा इकडे एवढ्या रातचं काय करतोय. मॅनेजर आमचा पैसे आणि हिशोबाचं मिळवतोय. आणि मला खूप झोप आली आहे त्यामुळे आता आपण हा व्लॉग कंटिन्यू उद्या करूया. मित्रांनो तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो आणि आमचं मॅनेजर आता काय करतात बघतो, नाहीतर मॅनेजरच्या पेकाडात एक ग्लास घालतून झोपायला होतो. इकडं तर काय साहेब झोपल्यात. चला मित्रांनो बाय बाय, गुड नाईट. भेटूया सकाळच्या व्लॉगमध्ये. बघूया किती वाजता आपण स्टार्ट करतोय. थँक्यू. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आजचा दुसरा दिवस आहे आपला ट्रिपचा आणि आपण आलेलो आहे चिवला बीचला. आपला स्टो म्हणलो सॉरी स्टे होता आपला इथंच. आणि आता आपण बीचवर एन्जॉय करण्यासाठी चिवला बीचला आलोय. हा बघू शकतो आपण समुद्र चिवला बीचचा. आणि इथल्या गाईडनं आम्हाला माहिती दिली की कोकणातले किल्ले जे आहेत पाण्यातले जे किल्ले आहेत ना ते सर्व बंद आहेत असं त्यांनी सांगितलंय. तर वरद खूपच एन्जॉय करतोय. वरदच्या मैत्रिणीचा काल मेसेज आलता की वरद असं करू नकोस बाबा, एन्जॉय कर. आणि निलेश यांचं चाललंय फक्त आपला फोटोशूट चाललंय फक्त. आणि विश्वजित म्हणतोय मला काय घेऊ नका, तुमचं तुम्ही बघा काय करायचं ती. अच्छा असे मित्रांनो गत झालेलं आहे. செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட
अच्छा तो खेकडा बघूया. मित्रांनो तर आपला बीचवरचा एन्जॉय करून आपण अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल पुढच्या स्टॉपला आलोय, तो म्हणजे मालवणचा रॉक गार्डनला आपण सध्या आहोत. आणि रॉक गार्डनचा आपण मागचा हा परिसर बघू शकतोय. भयान असा समुद्र उसळलेला दिसतोय मित्रांनो. बरोबर आपली टीम या आपली इथे सोबत आहे, सगळेजण येतात मित्रांनो. आणि खूपच समुद्र खूप खवळ आहे मित्रांनो, खूपच म्हणजे इथं मच्छीमार जे गेले होते ते सुद्धा रिटर्न आले. समुद्राचं हे खूप भयावर मित्रांनो बघू शकता. हा मालवणचा रॉक गार्डन पॉइंट आहे. ठीक आहे, असं दाखवावं लागते तेव्हा पोरं येत असते ट्रिपला. आलेलो आहे राजकोट किल्ल्याच्या समोर आणि इथं महाराजांचा पुतळा आहे. आणि आपण बघू शकतो माझ्या बॅक साईडला आहे तो, आपण बघू शकतो इकडं सिंधुदुर्ग किल्ला हा दिसतोय आपल्याला. मी त्याला जरा झूम करतो, झूम होत नाही मित्रांनो, सॉरी. आपल्याला किल्ला दिसतोय तो म्हणजे सिंधुदुर्ग आहे. आणि आम्ही इथं एन्जॉय करतोय मस्तपैकी, बघू शकता काय. आणि माझ्या बॅक साईडला आहे महाराजांचा पुतळा आहे, तो म्हणजे राजकोट किल्ला आहे. आणि त्यासोबत आपण या व्ह्यूला उभारलेलो आहे. व्ह्यूला आपली टीम आहे संपूर्ण. करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. बघू शकता हे राजकोट किल्ला. आणि राजकोट किल्ल्याच्या समोरच मित्रांनो हा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला दिसतोय. आपण देवगडला आलोय लाईट हाऊसला. तर आपल्या गाडीमध्ये साऊंड सिस्टम आहे. आपल्या गाडीमध्ये भेंड्या तसलं काही नसतंय, फालतू भानगड. मॅनेजमेंट किंग निलेश कळसाईत आणि सगळे कार्यकर्ते विश्वजित मागणं हात करायला लागलाय, मला बी घ्या मला बी घ्या. कारण आमच्याकडे तसले भेंड्या काय भानगड नसते, बुरट्या डायरेक्ट साऊंड सिस्टम. बोलायचं नाही. हेवी ड्रायव्हर, पायलट ड्रायव्हर, सॉस लांडगे म्हणे राजरी. हा ₹200 दे और ₹50 काट ओव्हर ऍक्टिंग के. तर मित्रांनो आम्ही आलेलो आता देवगडमध्ये आणि आम्ही इथं आलेलो आहे लाईट हाऊसला. तर मित्रांनो आपल्याकडे काय खोटत असलं काय नसते, आपल्याकडे पॉईंटचा व्ह्यू असतो डायरेक्ट. आपण ट्रिप काय काढत असं दाखवायला लागतंय मित्रांनो, असं दाखवायला लागतं. उगं ट्रिप काढून जमत नाही, उगं 1000 आणि 2000 घेऊन दणक्यात कार्यक्रम असतोय. कॉपी करायची नाही. मित्रांनो अतिशय सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू बघतोय आपण. आणि खूप उंचीवर मी आहे, माझ्या मागे पवन चक्की आहेत. आणि देवगडचा व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता सुंदर असा व्ह्यू आहे आपला. विश्वजित म्हणतोय या लागते नाद करते काय, माझा नाद करू नकोस. तर मित्रांनो आता आपण चाललोय पुढचा पॉईंट म्हणजे कुणकेश्वरला आपण चाललेलो आहोत. आणि इथला एन्जॉय झालेला आहे मालवणचा, सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे मित्रांनो. सगळ्यांचे चेहरे बघा कसे खल्लेत आज. विश्वजित महागा निलेश चॅटिंगसाठी ठेवलेला आहे आणि आम्ही पुढे बसलोय. चला पुढच्या स्पॉटला भेटूया. रस्त्यात जर काय गंमत जमत झाली तर त्यामध्ये भेटूया. चला मित्रांनो भेटूया पुढच्या स्टॉपला कुणकेश्वर. துள்ளிடுதே ஓ ஆசை மழையடிக்கும் ஓஞ்சிருப்பில் செடி முளைக்கும் நான் பூவாக வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் தாயாக. तर मित्रांनो तुम्हाला म्हणल्यासारखं आपण आता सध्या पोहोचलोय कुणकेश्वरमध्ये. आणि आपली सगळी टीम आहे, बघू शकता समुद्र किती खवळलेला आहे आणि लाटांचं पाणी इथपर्यंत येतंय मित्रांनो, बघू शकता. पाणी इथपर्यंत येतंय ना. आपण गाडी पण इथंच पार्क केलेलं आहे मित्रांनो. आणि हे आपल्या मागे आहे ते कुणकेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो. आमची परी लावल्यात आम्ही इथं आणि परीवर पाणी कसं येते बघूया. आम्ही परीला इथं पार्किंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता लाटा. आणि आम्ही पण भिजलेलो आहे मित्रांनो, भिजून सगळे दमले तरी पण समुद्र म्हणतो आला तर भिजूनच जावा आता. பறவைகளே தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு
செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட